नमस्कार मित्रांनो, आता आपल्याला एक श्रीराम फायनान्सचा चार्ट बघायचा आहे. कारण की काहींनी आपल्या एका मित्राने बोलले की श्रीराम फायनान्स चेक करा. बरोबर आहे. श्रीराम फायनान्स या स्टॉकबद्दल थोडक्यात एक ॲनालिसिस करू. 2 मिनिटं. ठीक आहे. ठीक आहे. बघा इथं हा पहिला रेस्टॉरंट आहे तुमचा मोठा. बरं. आणि दुसरा रेस्टॉरंट कुठला आहे तर तुमचा हा एक रेस्टॉरंट आहे. ठीक आहे. आता हे तुटलेलं आहे, तुटून आलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हे एक रेस्टॉरंट दिसेल, हा पण रेस्टॉरंट दिसेल. बरोबर आहे. हां, जर हा स्टॉक इथं जर टिकला तर वाटत नाही मला टिकेल. जर टिकला इथनं शक्यतो नाही, जर टिकला तर हा पडेल. ठीक आहे. तुम्हाला काही येणार काही काळात हा स्टॉक ह्या रेंजला दिसेल. ठीक आहे. कसं दिसेल ते सांगतो तुम्हाला. बरं. इथनं जर ब्रेकआउट दिला तर जास्तीत जास्त ह्यो स्टॉक तुम्हाला 770-80च्या आसपास दिसेल. ह्याच्यावरती जाईल असं वाटत नाही. ठीक आहे. एक तरी वर जाऊन पडेल किंवा इथनंच पडेल. हा डबल टॉप तयार होण्याची लक्षणं दिसत आहेत. ठीक आहे. बघा, म्हणून जर तुमच्या पोझिशन असेल तर बुक केलेलं बरं, काढलेलं बरं. लॉंग टर्म असेल तर ठेवा, नसेल तर स्विंग ट्रेड असेल तर बुक केलेलं बरं. कारण की हे अपघातीत वाढलेलं आहे. बरोबर आहे. तर चार्ट व्यवस्थित दिसत नाही, चार्ट कॅन्डल व्यवस्थित पॅटर्न झालेलं नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात तुम्हाला ह्या रेंजला मार्केट परत शेअर हा दिसेल. ठीक आहे. वर जाऊन इथनं पडेल जर असेल तर. नसेल तर ट्रेलिंग स्टॉप लॉस करा आणि याला होल्ड ठेवा. धन्यवाद.